नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत खमंग खुसखुशीत तिळाचे लाडू कसे बनवायचे। अगदी दगडासारखे कठीण हे लाडू न होण्यासाठी एक छोटीशी ट्रिक इथे आपण आज वापरणार आहोत। तर कसे बनवायचे हे खुसखुशीत खमंग असे तिळाचे लाडू, यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये 2 कप तीळ घ्यायचे आहेत। आता हे जे तीळ आहेत ते आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, इथे आपल्याला हे तीळ भाजत असताना गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे। मंद आचेवरतीच हे तीळ एकसारखे छान असे एका चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने हलवत राहायचे आहेत, जेणेकरून ते एकसारखे छान असे भाजले जातील। एक 5 ते 6 मिनिटांपर्यंत इथे मी हे तीळ चांगले भाजून घेते। तर पाहू शकता, इथे आपण हे तीळ खमंग असे छान भाजून घेतलेले आहेत। हे भाजून घेतलेले जे तीळ आहेत ते इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता हे भाजून घेतलेले तीळ आपण एका साईडला ठेवून देऊयात। लक्षात ठेवा, इथे आपण 2 कप तीळ घेतलेले आहेत। आता ज्या कपने आपण तीळ घेतलेले आहे त्याच कपने 2 कप बारीक चिरून घेतलेला गूळ इथे आपल्याला वापरायचा आहे। त्या अगोदर सर्वात अगोदर इथे आपण त्याच पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। हे तूप आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि 2 कप बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घालायचा आहे। जेवढे तीळ असतील तेवढेच गूळ बारीक चिरून घेतलेला यामध्ये घालायचा आहे। आता यानंतर अगदी 2 चमचे पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे पाणी इथे मी यामध्ये घातलेलं आहे। आता पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि यामधील जो गूळ आहे तो संपूर्णपणे इथे आपण विरघळवून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच करायचा आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि एक अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे। सुंठ पावडर घातल्यामुळे लाडूला जी टेस्ट आहे ती अतिशय छान येते। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे 5 ते 6 मिनिटांनंतर यामधील जो गूळ आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे। पाहू शकता, याला बारीक असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि यामधील जो गूळचा सिरप आहे तो या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर पाहू शकता, इथे तुम्ही याची गोळी अशी तयार होत आहे। खूप जास्त कडक गोळी होईपर्यंत इथे आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा नाही। या पद्धतीची अशी मऊसूत गोळी तयार व्हायला लागली तर इथे आपल्याला लगेचच यामध्ये पुढची प्रोसेस करायची आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर असा सोडा घालून घ्यायचा आहे। सोडा घातल्यानंतर एकदा चमच्याने आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम इथे आपल्याला पूर्णपणे कमीच ठेवायचा आहे। आता हे मिक्स केल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत ते संपूर्ण तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि इथे मी एक 2 ते 3 चमचे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातलेला आहे। तुम्ही ते शेंगदाणे थोडेसे मोठे मोठे घातले तरीसुद्धा चालतील, पण थोडासा बारीक शेंगदाण्याचा कूट घेतल्यामुळे लाडूला बाइंडिंगसुद्धा छान येते। यासाठी इथे मी थोडासा बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये वापरलेला आहे। आता हे चमच्याने इथे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। एक 2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे।
आता लगेचच इथे आपल्याला याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत. गॅसचा फ्लेम आता इथे आपण बंद करून घेतलेला आहे. आता इथे आपण लाडू तयार करण्याअगोदर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. हाताला थोडासा पाण्याचा हात लावल्यामुळे हे लाडू पटकन बांधले जातात, शिवाय हाताला चटकेसुद्धा बसत नाहीत. तर आता आपण या प्रकारे हा लाडू तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता अगदी पटकन हा लाडू बांधला जातो आणि याच प्रकारे इथे आपण बाकीचे सुद्धा हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला वाटलं हे मिश्रण नंतर खूप कोरडं व्हायला लागलं आहे, तर पुन्हा एकदा मिश्रण थोडंसं गरम करून अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन परत तुम्ही पटकन लाडू बांधू शकता. आता याच प्रकारे इथे आपण हे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हे खमंग असे तिळाचे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.